नमस्कार. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात महासंग्राम 2026. प्रेक्षको, महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. पुण्यामध्ये तर काही गोष्टी विशेष लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळेच आज दिवसभरात कुठल्या लक्षवेधी घटना घडल्यात, कुठल्या लक्षवेधी बातम्या आल्यात, त्याबाबत आपण आज चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत माझे सहकारी आहेत. संकेत आहे, समृद्धी आहे आणि राजरत्न आहेत. तीन गोष्टी प्रामुख्याने आज पुण्यामध्ये हायलाइट्स ऑफ द डे म्हणता येतील. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळ सकाळ जी म्हणजे अर्थात अजित पवार म्हटलं की सकाळ हे समीकरण आलंच. सगळ्यात पहिली गोष्ट की अचानकपणे अजित पवार गायब झाल्याची बातमी आली. आणि त्यानंतर दुसरी जी बातमी आली ती इकडे शिवसेनेची बैठक सुरू होते. शिवसेना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची. त्या शिवसेनेच्या बैठकीमधून शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे हे तडकाफडकी बाहेर पडले आणि बाहेर पडत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील होते असं देखील बोललं जात आहे. आणि तिसरी महत्वाची लक्षवेधी किंवा आजची हायलाइट म्हणता येईल ती म्हणजे पुण्यातील कुख्यात गुंड जो सध्या तुरुंगात आहे, अटकेत आहे, त्याने देखील महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. त्या गुंडाचं नाव बंडू आंदेकर आणि त्याचं कुटुंबीय म्हणजे त्याच्या कुटुंबातल्या 2 भगिनी त्यांनी देखील आज अर्ज दाखल केला आहे. तर या सगळ्या अनुषंगाने आपण आज बोलणार आहोत. सगळ्यात आधी मी अर्थात संकेतकडे जातो. सुरुवात अजित पवारांच्या बातमीपासून. काय नेमकं घडलं सकाळी सकाळी सगळीकडे अगदी सोशल मीडिया, मेनस्ट्रीम मीडिया, ट्रेडिशनल मीडिया सगळीकडे तो एक व्हिडिओ आणि अजित पवार बाहेर पडतायत आणि आता माझ्या मागे कोणी येऊ नका नेहमीच्या त्यांच्या स्टाईलमध्ये ते बोलले आणि कुठेतरी निघून गेले. काय घडलं होतं काय सध्या? कारण बाकी ठीक आहे एनसीपीचं एकत्र येणं न येणं त्याच्यावरती गुळा सुरू आहे. काय जरा त्याविषयी संकेत? सर 6 दिवस झाले सलग अजित पवार पुण्यामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत. आणि जशी महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली तसं अजितदादांनी सांगितलं होतं की पिंपरी चिंचवडसाठी तर मी माझं सर्वस्वच पणाला लावणार आहे. पुणे महानगरपालिकेसाठी सुद्धा मी माझ्या पद्धतीने व्यूहरचना जी आहे ती आखणार आहे. आता बारामती हॉस्टेलमध्ये इच्छुकांच्या मुलाखती झाल्या, पदाधिकाऱ्यांचे मेळावे झाले आणि आज सकाळी नेहमीप्रमाणे अजित पवार बारामती हॉस्टेलमध्ये आले आणि तिथं त्या सगळ्या सुरक्षा रक्षकांना, सगळ्या कर्मचाऱ्यांना ते म्हटले माझ्यासोबत कोणी येऊ नका आणि ते अचानक गायब झाले. अजितदादा नॉट रिचेबल झाले आणि अजितदादांचं नॉट रिचेबल होण्याची नेहमी चर्चा होत असते. मात्र काही वेळानंतर दादांचं लोकेशन मिळालं. दादा बारामती हॉस्टेलवरून जिजाई बंगला जो त्यांचा आहे त्या ठिकाणी गेलेले होते. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आणि पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेच्या निमित्तानं ज्यांच्याकडे प्रभारी म्हणून जबाबदारी दिलेली आहे त्या अमोल कोल्हे यांच्यासोबत अजितदादांची बैठक झाल्याचं पाहायला मिळालं. म्हणजे पुण्यामध्ये जरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नसल्या असं अंकुश काकडेंनी सांगितलं असलं तरी पिंपरी चिंचवडसाठी 2 राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवू शकतात आणि त्यासाठीची व्यूहरचना जी आहे ती या बैठकीच्या दरम्यान झाल्याची देखील माहिती आहे. आणि या बैठकीसाठी अजित पवार हे एकटेच निघाले होते. बारामती हॉस्टेलमधून मग जिजाई या त्यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली अशी मिळालेली माहिती आहे. अजित पवारांची साधारणपणे देहबोली जी आहे ते अनेकदा काहीतरी सांगून जाते. आज त्यांची देहबोली काय सांगत होती सकाळी? कारण हे असं त्यांचं एकटं जाणं हे काही नव्याने नाही, एकट्याने कुठेतरी बाहेर पडणं पण आणि अर्थात ते स्वतःच्याच घरी गेले, तिकडे जिजाई बंगल्यावरती गेले, हे देखील खरं असलं तरी त्यांचं हे जे काही वागणं आहे अनपेक्षित म्हणावं असं आहे. तर त्याचे काय अर्थ काढले गेले? सर निश्चितपणे अजित पवारांच्या एकट्याने जाण्याचे अनेक अर्थ, अनेक कंगोरे नेहमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडताना पाहायला मिळतात किंवा तशा आशयाने चर्चा सुद्धा होताना पाहायला मिळते. खरं तर 2 राष्ट्रवादी एकत्र येतील आणि 2 राष्ट्रवादी म्हणून पुणे पिंपरी चिंचवडची निवडणूक लढतील अशी ज्यावेळी चर्चा होत होती. काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सगळे पदाधिकारी अगदी अंकुश काकडे, विशाल तांबे, बापूसाहेब पठारे आणि प्रकाश मस्के हे सगळे अजितदादांना जाऊन भेटले. मग काही जागांच्या अनुषंगाने चर्चा झाली अशी देखील माहिती आहे. मग 68 जागांचा प्रस्ताव देण्यात आला. त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने पुन्हा मग अजितदादांनी कुठेतरी एक अट घातली की सगळे उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर लढतील. मग तिथून कुठेतरी ही सगळी आघाडीची बोलणी फिसकटली. मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाने पुन्हा महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या सगळ्यानंतर मग आता ठीक आहे पुण्यामध्ये जर आपण वेगळे लढतोय तर पिंपरी चिंचवडसाठीची काय व्यूहरचना आखता येईल? कारण पिंपरी चिंचवडच्या सगळ्या परिसरामध्ये अजित पवारांचं फार जीव पिंपरी चिंचवड शहरावर आहे असं म्हटलं जातं. त्यामुळं पिंपरी चिंचवडची महानगरपालिका जर ताब्यात ठेवायची असेल तर त्या अनुषंगानं काहीतरी आपण आपल्या पद्धतीने व्यूहरचना आखली पाहिजे. म्हणजे कालच त्यांनी आझम पानसरेंशी सुद्धा यासाठीची भेट सुद्धा घेतल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि आज आता मग अमोल कोल्हे आणि अजित पवारांची झालेली भेट आणि या भेटीच्या निमित्तानं मग पिंपरी चिंचवडसाठी आम्ही एकत्र येऊ शकतो हा
कुठेतरी एक संदेश देण्याचा प्रयत्न जो आहे तो अजित पवारांकडून झाल्याचं पाहायला मिळालं. आणि एक कॉन्फिडेन्शियल बैठक आमच्या दोघांमध्ये होतीये, यासाठी कोणी माझ्यासोबत येऊ नका असं कुठेतरी एक सांगण्याचा प्रयत्न सुद्धा अजित पवारांकडून आज झाल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यात काय आता पुढे काय होतं माहिती नाही आपल्याला दोघांचं. ते जसं मी म्हटलं की गुन्हा सुरू आहे. समृद्धी, आज सर्वाधिक पाहिला गेलेला किंवा व्हायरल झालेला व्हिडिओ म्हणजे गुंड बंडू आंदेकर यांनी जो अर्ज दाखल केला आहे निवडणुकीसाठी, आणि त्याच्या कुटुंबातल्या 2 महिला आहेत, त्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर, त्याविषयी जरा सांग की ते कुठल्या प्रभागातनं निवडणूक लढतायत, आता ते तुरुंगात आहे, आणि एकूणच त्याविषयी काय चर्चा आहे, काय प्रतिक्रिया आहे? सर, या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर बंडू आंदेकरला कालच कोर्टाने परवानगी दिली की तुम्ही पोलीस प्रोटेक्शन मध्ये जाऊन तुमचा जो अर्ज आहे तो भरू शकता. त्यामुळे जेव्हा ही परवानगी मिळाली, या परवानगीच्या अर्जामध्येच मुळात 3 नावं होती, बंडू, लक्ष्मी आणि सोनाली. बंडू आंदेकर स्वतः, त्याचबरोबर लक्ष्मी म्हणजे त्यांची भाऊज आहे, उदयकांत आंदेकरांची पत्नी, आणि त्याचबरोबर सोनाली म्हणजे वनराजची पत्नी. असे हे 3 लोक आज फॉर्म भरायला येणार होते. सगळी माध्यमं त्या ठिकाणी अर्थात पोहोचलेली होती, आणि जे काही इतर उमेदवारांकडून तिथे अर्ज दाखल करायला आलेल्या उमेदवारांकडून सांगितलं जातं त्या पद्धतीनं जवळपास 2-2.5 तास आधीपासून त्या ठिकाणी पोलिसांचा खूप मोठा बंदोबस्त लावून ठेवलेला होता. अगदी छावणीचं स्वरूप आलेलं होतं, रस्ते बंद केलेले होते भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या दिशेने जाण्याचे. त्या सगळ्याच याच्यामध्ये या दोघींना सुद्धा पहिल्यांदा आणलेलं, म्हणजे सोनाली आणि लक्ष्मी या दोघींना पहिल्यांदा पोलीस प्रोटेक्शन मध्ये घेऊन आले. खूप मोठ्या पोलिसांच्या गराड्यात त्या दोघींनाही आणलं. त्या दोघी अगदी शांततेत आल्या आणि आत अर्ज भरण्यासाठी निघून गेल्या. त्यानंतर जवळपास 1.5-2 तास या दोघींचा अर्ज भरणं चालू होतं. म्हणजे इतका वेळ का लागला हे खरं तर कुणालाच माहित नाहीये. 1.5-2 तास अर्ज भरण्यासाठी लागला, आणि त्याच्यानंतर असं सांगितलं जात होतं की जेव्हा या दोघींना बाहेर नेलं जाईल त्यानंतर बंडू आंदेकरला आणलं जाईल. मात्र तसं झालं नाही. आधीचा अर्ज भरायला खूप कालावधी लागला, आणि त्यानंतर मग काही वेळातच बंडू आंदेकरला सुद्धा त्या ठिकाणी आणलं. कारण सध्या हे सगळेच आरोपी या प्रकरणामधले वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये ठेवलेले आहेत, कारागृहांमध्ये आहेत. त्यामुळे आणतानाही त्यांना वेगवेगळंच आणलेलं होतं. मात्र सगळ्यात मोठा आपण म्हणू शकतो एखाद्या पिक्चरच्या सीन सारखा तो सीन झाला. कारण बंडू आंदेकरचं हातात बेड्या असणं, त्याच्या भोवती एक रस्सी बांधलेली होती सुतळीसारखी, एक दोरखंड, दोरखंड पोलिसाच्या हातामध्ये, बरोबर, दोरखंड एक पोलीस त्याला ओढत ओढत नेतायत की काय, अशा पद्धतीचा एक सीन क्रिएट झालेला होता. तो जेव्हा गाडीतून उतरला, पोलिसांच्या त्या पिंजरा आपण ज्याला म्हणतो त्याच्यातून उतरल्यापासूनच तो काही ना काही करणार हे सगळ्यांना ठाऊक होतं. त्याची बॉडी लँग्वेज ते सांगत होती. आणि जसं तो उतरला आणि त्या ट्रॅकवरून पुढे चालायला लागला तसं त्याने काहीतरी बोलायला सुरुवात केली. मग तो काय बोलतोय हे ऐकण्यासाठी सगळ्याच पत्रकारांना उत्सुकता होती की तो काय म्हणतोय. तर तो बरंच काही काही म्हणत होता. तो घोषणा देत होता वेगवेगळ्या पद्धतीच्या. विकास, आंदेकरांना मत म्हणजे विकासाला मत असं म्हणत होता. त्याचबरोबर नेकी का काम आंदेकर का नाम असं एक म्हणत होता. आणि वनराज भाऊ अमर रहे, वनराज भाऊ जिंदाबाद वगैरे असं म्हणत म्हणत तो आतमध्ये गेला. इतकं सगळं झाल्याच्या नंतर पोलिसांनी विशेषतः त्याला फारसं काही कुणी अडवलं वगैरे नाही हे बोलताना. तो त्याच्या स्टाईलने, आणि विशेष म्हणजे तो जेव्हा गाडीतनं उतरला तेव्हाच हात वगैरे करत सगळ्यांना हाय हॅलो करत उतरला, विक्ट्रीचं साईन दाखवलं, आणि त्यानंतर तो आत गेला. त्याचा अर्ज अगदी खूप लवकर भरला गेला. 20-25 मिनिटातच तो पुन्हा सगळ्यात पहिल्यांदा बंडू आंदेकरलाच बाहेर काढलं त्यांनी. जाताना सुद्धा तो असं म्हणत गेला की बघा ही लोकशाही आहे, अशा पद्धतीने मला बांधून आणलंय या ठिकाणी असं म्हणत तो गेला. आणि त्यानंतर जात असताना त्याला पत्रकारांनी विचारलं की कुठल्या प्रभागातून तुम्ही अर्ज भरलाय, तर तो म्हटला प्रभाग क्रमांक 24 आणि अपक्ष अर्ज भरला असं म्हटलं. म्हणजे अगदी आपल्याला काल परवापर्यंत वाटत होतं की कदाचित राष्ट्रवादी तिकीट देऊ शकते, मात्र तसं झालं नाही. अपक्ष अर्ज भरला. आणि दुसरीकडे तो गेल्याच्या नंतर सगळेच अर्थात माध्यमांनी त्याला अगदी गाडीपर्यंत फॉलो वगैरे केलं, पण पोलिसांनी कुणाला त्याच्याशी बोलू दिलं नाही. तो गेला आणि पुढच्या काही वेळामध्ये या दोघींना सुद्धा तिथून बाहेर नेलं. आता या दोघींनी काहीच कुणाला प्रतिक्रिया न दिल्यामुळे त्यांनी नेमका कुठून अर्ज भरलाय याविषयीची माहिती नाही, किंवा कुठल्या पक्षाकडून भरलाय की अपक्ष भरलाय हेही माहित नाही. मात्र एकंदरीत सगळ्याच पक्षांची आत्ताची मेंटॅलिटी आणि सर्वसामान्यांची जी काही तीव्र प्रतिक्रिया आहे गुन्हेगारी कुटुंबांच्या अवतीभोवतीची, त्यामुळे कदाचित असं वाटतंय की तिघांनी सुद्धा अपक्षच अर्ज भरलेला असू शकतं. एखादा पक्ष इतकी रिस्क घेईल का यावेळेस हे थोडंसं अवघड आहे. कारण 2 खुनांचे केसेस त्यांच्यावरती चालू आहेत, गणेश काळेची पण आहे, आयुष कोमकरची पण आहे. आणि दुसरीकडे आणखी आपण बघतोय की कोमकर कुटुंबातली सुद्धा एक व्यक्ती म्हणजे आयुष कोमकरची आई सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यांचं सुद्धा अर्ज भरण्याचं सगळं प्लॅनिंग वगैरे सगळं झालेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे आज जे काही दिवसभरातलं सगळ्यात महत्त्वाचं घडलं की बंडू आंदेकरचं हे ओरडत जाणं. आपण नेहमी बघतो, म्हणजे माझा अनुभव आहे हा की कोर्टात सुद्धा जेव्हा त्याला आणलं जातं तो काही ना काही बोलत असतो. तो सगळीकडून अट्रॅक्शन आपल्याला कसं मिळेल किंवा माध्यमात एखादी बातमी कशी जाईल आपल्यासाठी, हे तो नेहमीच तशा पद्धतीने काहीतरी टॅक्टिक करत असतो. तसंच त्याने आजही केलं आणि अर्थात त्याची मोठी बातमी सुद्धा झाली.
सगळ्यात महत्वाचं या सगळ्यात असं वाटतं की प्रभाग क्रमांक 24 जिथून तो आता त्यांनी अर्ज भरलाय त्याच 24 मध्ये सगळ्यात मोठे भाजपची आत्ताची सगळी निवडणुकीची जबाबदारी असलेले गणेश बिडकर त्याच प्रभागात बरं. आणि दुसरीकडे माजी आमदार असलेल्या रवींद्र धंगेकरांचा मुलगा जो पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जातो प्रणव. 21 वर्षांचा आहे केवळ तो प्रणव सुद्धा याच प्रभागात आहे त्यामुळे आंदेकर बिडकर आणि धंगेकर अशा पद्धतीची खूप जास्त हाय व्होल्टेज लढत कदाचित या ठिकाणी होऊ शकते. आणि बोलताना तुझे म्हटले की ही सगळी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला हा आंदेकर किंवा याची सगळी ती गँग आपण गेल्या वर्षभरामध्ये पाहिलंय, तर या लोकांना निवडून द्यावं किंवा त्यांना घरी बसवावं याबाबतचा विचार करणं हा सामान्य मतदारासाठी खूप मोठा प्रश्न असणार आहे, कसोटी असणार आहे. कारण याच्या आधी जर बघितलं तर उदयकांत आंदेकर तोही महापालिकेमध्ये नगरसेवक होता, वनराज आंदेकर त्याचा मुलगा नगरसेवक होता आणि महत्वाचं म्हणजे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्याकडनं ते उमेदवार होते किंवा ते सभासद झालेले होते. पण आता तिथल्या मतदारांना काय वाटतं, तू कदाचित तिकडे मतदार त्या प्रभागामध्ये फिरली असशील, तिथल्या लोकांच्या मनामध्ये काय साधारणपणे यांच्याविषयीच्या भावना आहेत? सर आपण जर बघितलं तर जसं तुम्ही दोघांचा उल्लेख केलात या कुटुंबामध्ये जवळपास 4 ते 5 नगरसेवक होऊन गेलेले आहेत. आपण आत्ताच हे सगळी सिच्युएशन बघतोय पण पहिला नगरसेवक यांचा 90च्या दशकात झालेला होता म्हणजे 91-92च्या निवडणुकीमध्ये पहिला नगरसेवक झाला म्हणजे पहिल्यांदा उदयकांत, त्याच्यानंतर वत्सला, त्याच्यानंतर मग वनराज पण असेल, वनराजची आई सुद्धा या सगळ्यामध्ये होती. त्यामुळे 4-5 नगरसेवक ऑलरेडी या कुटुंबामध्ये होते. बंडू आंदेकरने आधी सुद्धा निवडणुका लढवल्यात मात्र त्याला कधी विजय मिळाला नाही. त्यामुळे मुळातच यांना कदाचित हे माहिती आहे की आपल्याला आपले जे काही गुन्हेगारी क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जर टिकून राहायचं असेल तर राजकारणही तितकंच महत्वाचं आहे. दुसऱ्या कुठल्या तरी राजकीय नेत्याला मदत मागण्यापेक्षा आपणच स्वतः राजकारणात राहायचं, कुटुंबातला एक व्यक्ती राजकारणात असेल तर आपलं सगळं मॅनेज होईल, अशा पद्धतीची थोडीशी मेंटॅलिटी दिसून येते. आणि त्यामुळे तिथल्या मतदारांचं असं झालंय की त्यांना आंदेकर कुटुंबातला कुणी ना कुणी एक आपल्या इथे नगरसेवक असतो हे एक मेंटॅलिटी तशी तयार झाली. कारण 90च्या दशकापासून म्हणजे अगदी 3 दशक आपण म्हणू शकतो सलग आंदेकरांचा एकतरी माणूस हा नगरसेवक राहिलेला आहे. त्यामुळे आत्ताच्याही या परिस्थितीत जर एकंदरीत पाहिलं तर मतदार उघडपणे त्यांच्याविषयी बोलताना पाहायला मिळत नाही. अर्थात थोडंसं दहशतीचं वातावरण आहे. मात्र त्या प्रभागात त्यांनी अनधिकृतरित्या पण जे काही काम केलेलं असेल त्या कामामुळे थोडीशी त्यांची इमेज त्या ठिकाणी चांगली असं आपण म्हणू शकतो. अनधिकृत होत्या बरीचशी कामं त्या ठिकाणची, अवैध धंदे होते मात्र त्यातून काहीतरी स्थानिकांना रोजगार म्हणा किंवा काहीतरी मिळत होतं. त्यामुळे ते गुन्हेगार आहेत आणि ते किती मोठ्या स्वरूपाचे गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत या सगळ्यापेक्षा त्यांनी आमच्या इथलं काम केलंय ना तर मग जाऊ देत. आणि एक थोडीशी दहशत सुद्धा आहे की आपण जर मतं दिली नाहीत, आपण निवडून जर त्यांना दिलं नाही तर मग काय होऊ शकतं, अशा पद्धतीचं थोडंसं दहशतीचं वातावरण पण असलेलं पाहायला मिळते. आणि मला असं वाटतं पुणे शहरामधले अनेक गुन्हेगारांच्या फॅमिलीज सध्या यावेळेस बऱ्याच फॅमिलीज चर्चेमध्ये आहेत. त्यामुळे मतदारांनी हा विचार करणं आता गरजेचं आहे की आपण दहशतीत राहून किती दिवस मतदान करायचं आणि खरंच आपण कुणाला मतदान करायला हवं वगैरे हे सगळं थोडंसं आता ज्याने त्याने ज्याचं त्याचं ठरवणं गरजेचं आहे असं वाटतं. आणि खरं सांगायचं जर काही लोक म्हणजे उघडपणे दहशत पसरवतात, काही लोक वेगळ्या मार्गाने पसरवतात, त्यामुळे कुणावरती विश्वास ठेवायचा हा देखील प्रश्न सामान्य मतदारासमोर असतो. आणि जसं तू उल्लेख केला की आंदेकर कुटुंब आहे अनेक वर्ष अनेक दशक राजकारणामध्ये, त्यांच्या घरातले तर वत्सला आंदेकर ज्या आहेत त्या काँग्रेसच्या काळामध्ये ज्यावेळेस सुरेश कलमानींच्या हातामध्ये सूत्र होती त्यावेळेस त्या महापौर देखील झालेल्या त्या शहराच्या. त्याच्यामुळे बघूयात पुढे काय करतं ते. आता जाऊयात आपण राजकडे. राज, आणखी एक व्हिडिओ आज दिवसात पाहायला मिळाला, व्हायरल झाला, तो म्हणजे की एका कुठल्या तरी हॉटेलमध्ये बैठक सुरू होते शिवसेनेची, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची, आणि त्या बैठकीतून शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे बाहेर पडतायत. आपले माध्यमाचे प्रतिनिधी, आपले सहकारी त्यांच्या त्यांच्या मागे जात आहेत. काय झालं तर ते पुढे मला तरी माहितीला जायचंय म्हणून गाडीत बसतायत, त्यांनी निघून जात आहेत. पण ते एकूण तडकाफडकी निघून जात असताना काहीतरी बिनसलंय, ते नाराज झालेत किंवा इतकंच नाही तर त्यांना अश्रू, म्हणजे बातमी तर अशी किंवा चर्चा अशी आहे की नाना भानगिरे रडत रडत बाहेर पडले. काय वस्तुस्थिती, वास्तव काय नेमकं घडलं तिथे? जरा तू दिवसभर शिवसेना फॉलो करत होतास. सर, जर प्रामुख्याने जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी जी प्राथमिक बैठक पुणे महापालिकेच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये झालेली होती, त्यावेळी बैठकीला जर पाहिलं तर जे शहर प्रमुख आहेत नाना भानगिरे उपस्थित होते, त्याचबरोबर विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या ज्या उपनेत्या आहेत त्या नीलम गोरे सुद्धा उपस्थित होत्या. त्याचबरोबर जर पाहिलं तर जे आमदार आहेत, सासवडचे जे आमदार आहेत विजय बापू शिवतारे, ते सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. आणि भारतीय जनता पक्षाकडून जर पाहिलं तर चंद्रकांत पाटील असतील, मुरलीधर मोहोळ असतील, त्याचबरोबर माधुरीताई मिसाळ, धीरज घाटे असे सगळेजण या बैठकीला उपस्थित होते. आणि या बैठकीमध्ये ज्या पद्धतीने
एक ठराव झालेला होता की भारतीय जनता पक्ष जो आहे, शिवसेना अर्थात शिंदेची शिवसेना त्यांना 35 जागा मागत होती, परंतु भारतीय जनता पक्षाने त्यांना केवळ 15 जागा देऊ केलेल्या होत्या. या बाबतीमध्ये ही बैठक झाली आणि उद्याच्या दिवशी जर पाहिलं तर शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी पाहायला मिळाली होती. काही शिवसैनिकांनी नीलम गोरे यांच्या घराच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुद्धा केलेलं होतं. आणि काल जर आपण पाहिलं तर रवींद्र धंगेकर असतील आणि त्याचबरोबर आबा बागुल हे थेटपणे ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांची भेट घेण्यासाठी गेलेले होते. त्यावेळेस त्यांना शब्द दिलेला होता एकनाथ शिंदेंनी की जोपर्यंत आम्ही अंतिम निर्णय रवींद्र धंगेकर आणि आबा बागुल यांना विचारूनच घेतला जाईल असा शब्द कुठेतरी दिला होता. कारण जर पाहिलं तर ही जी पहिली बैठक झालेली होती त्या बैठकीला रवींद्र धंगेकर हे उपस्थित नव्हते. कुठेतरी भारतीय जनता पक्षाकडून रवींद्र धंगेकरांना बाजूला केलं जातंय, साईडलाईन केलं जातंय अशी चर्चा सुद्धा होती. परंतु एकनाथ शिंदेनी उदय सामंतांनी शब्द दिला की जो काही अंतिम निर्णय होईल त्या अंतिम निर्णयामध्ये रवींद्र धंगेकर आणि आबा बागुल यांचं मत ग्राह्य धरलं जाईल अशा पद्धतीचा जो आहे काल एक मेसेज देण्यात आलेला होता. आज जर पाहिलं तर या बाबतीमध्ये जी नाराजी होती की भारतीय जनता पक्ष पुणे महापालिकेमध्ये केवळ शिवसेनेला 12 ते 15 जागा देण्याच्या तयारीत आहे, परंतु शिवसेनेची मागणी आहे की आम्हाला कमीत कमी पुणे महापालिकेमध्ये 25 जागा मिळाव्यात. याच अनुषंगानं वरिष्ठांकडून जर पाहिलं तर नीलम गोरे यांना त्या पद्धतीचं एक पत्र आलेलं होतं आणि हे पत्र तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांना पाठवाव्यात अशा सूचना त्यांना देण्यात आलेल्या होत्या. या बाबतीमध्ये त्यांनी फोनवरून चंद्रकांत पाटील यांच्याशी संवाद साधला. त्याचबरोबर त्यांनी जर पाहिलं तर जे गणेश बिडकर आहेत त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना सांगितलं की आम्हाला 25 जागा हव्यात. पण त्यांनी सांगितलं की हा निर्णय जो आहे तो स्थानिक पातळीवरती हा निर्णय होत नाही, हा राज्य स्तरावरती हा निर्णय जो आहे तो जागा वाटपात जो 25 जागा देण्याचा जो प्रस्ताव आहे तिथे तो निर्णय होईल अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जसं तुम्ही सांगितलं की हे जे नाना भानगिरे आहेत आणि त्या बैठकीमध्ये काय घडलं, नाना भानगिरे एवढे तडकाफडकी बाहेर का आले, तर अशी माहिती मिळते की सासवडचे जे आमदार आहेत विजय बापू शिवतारे आणि नाना भानगिरे यांच्यामध्ये हमरी तुमरी आणि आरेतुरी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. त्याचबरोबर तुम्ही पुण्याचे नाहीये, तुम्ही बाहेरचे आहेत आणि त्याचबरोबर कुठतरी विजय बापू शिवतारे हे आपल्या जवळच्या लोकांना तिकीट देत आहेत असा आरोप सुद्धा कुठेतरी नाना भानगिरे यांनी केलेला आहे आणि कार्यकर्त्यांकडे काम करणाऱ्या लोकांकडे लक्ष दिलं जात नाही असा आरोप सुद्धा कुठेतरी नाना भानगिरे यांनी केल्याचं कुठेतरी प्राथमिक माहिती मिळते. आणि हमरी तुमरी झाल्याच्या नंतर रागाच्या भरामध्ये नाना भानगिरे बाहेर गेल्याची माहिती मिळते आणि ज्यावेळेस ते बाहेर पडत होते त्यावेळेस ते अत्यंत उद्विग्न झालेले होते. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू सुद्धा होते. जेव्हा आपल्या माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना विचारलं तेव्हा ते काही झालं नाही, मला फोन आलाय असं म्हणून गेले. परंतु या बाबतीमध्ये जेव्हा नीलम गोरे यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की अगदी खेळमेळच्या वातावरणामध्ये सगळं घडलेलं आहे, असं काही घडलंय असं मला काही माहिती नाहीये. पण असं वाटतं की प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या जागामध्ये त्याचं कार्यकर्त्याचं काम असतं, तिथं त्यांना तिकीट मिळावं, अधिकच्या जागा मिळाव्यात अशी अपेक्षा असते. परंतु सगळा निर्णय जो आहे तो आमचे श्रेष्ठी एकनाथ शिंदे घेतील असं कुठेतरी नीलम गोरे यांनी उडवाउडवीचं उत्तर दिलं. परंतु आजच्या बैठकीमध्ये काहीतरी घडलेलं आहे एवढं मात्र निश्चित आहे. आणि त्याचबरोबर दुसरी एक महत्वाची बाब, ज्यावेळेस माध्यमांनी तिथे बैठक घडल्याच्या नंतर नीलम गोरे यांच्या निवासस्थानी एक पत्रकार परिषद झालेली होती. त्या पत्रकार परिषदेवर त्यांना विचारण्यात आलं की कुठंतरी रवींद्र धंगेकर यांनी जैन बोर्डिंगचा जो मुद्दा उचलून धरलेला आहे त्यामुळे कुठेतरी रवींद्र धंगेकर यांना भारतीय जनता पक्षाकडून दूर केलं जातंय का, तेव्हा त्यांनी एक उत्तर दिलं आणि ते उत्तर म्हणजे जैन बोर्डिंगचा विषय हा न्यायालयाने निकाली लावलेला आहे. आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने रवींद्र धंगेकर यांना पहिल्या बैठकीला म्हणजे सामावून घेण्यात आलेलं नव्हतं, परंतु त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या बैठकीमध्ये कोण असावं हे आम्ही ठरवत नाही, तसं आमच्या बैठकीमध्ये कोण असावं हे आमचे वरिष्ठ ठरवतील अशा पद्धतीचा मेसेज कुठेतरी त्यांनी भारतीय जनता पक्षाला दिला. आणि त्याचबरोबर आम्हाला अशी अपेक्षा आहे की आम्हाला 25 जागा मिळतील आणि त्याचबरोबर आमच्याकडे अजूनही पर्याय खुले आहेत. आणि दुसरी एक महत्वाची चर्चा म्हणजे अशी आहे की उदय सामंत जे की उद्योग मंत्री आहेत, उदय सामंत आणि अजित पवार यांच्यामध्ये कुठेतरी प्राथमिक चर्चा झालेली आहे की पुण्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची आघाडी होऊ शकते अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे. परंतु यावरती नीलम गोरे बोलताना असं म्हणाल्यात की माझ्यापर्यंत अशी काही माहिती आलेली नाही, परंतु अशा ज्या आघाड्या होतात त्या पब्लिकली होत नसतात, आधी गुप्त बैठक होत असते आणि त्यानंतर अशा पद्धतीच्या आघाड्या होत असतात. परंतु आज जर पाहिलं तर आजच्या बैठकीमध्ये काहीतरी म्हणजे शिवसेनेमध्ये सर्व अलबेल नाही. शहर प्रमुख जे आहेत नाना भानगिरे आणि त्याचबरोबर विजय बापू शिवतारे यांच्यामध्ये वाद झालेला आहे आणि त्याचबरोबर आम्ही 25 जागांवरती ठाम आहोत अशी भूमिका कुठेतरी शिवसेनेने घेतलेली आहे. बरं, म्हणजे सगळ्या बाजूंनी शिवसेनेची एका अर्थाने कोंडी सुरू आहे. एकतर भाजप त्यांना मनासारख्या जागा देत नाही, हा एक भाग झाला. दुसरा म्हणजे पक्षांतर्गत त्यांच्यात हे जे काही चाललं म्हणजे विजय शिवतारे नाना भानगिरे यांच्यामधला जर वाद झाला असेल तो निश्चितच पक्षासाठी नुकसानदायी आहे. आणि तिसऱ्या बाजूला की असं
आधीपासून मी म्हणजे पक्ष ज्यावेळेस निर्माण झाला, शिंदेसोबत असलेले नाना भानगिरे आणि नंतर आलेले लोक जे आहेत, रवींद्र धंगेकर असू देत किंवा आता अलीकडे आलेले आवा बागुल, त्यांना जर स्थान मिळत असेल तर त्याचाही काहीतरी पडसाद यामध्ये या बैठकीमध्ये पडले असावेत आणि त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे किंवा ती जी बातमी आहे ती चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली. तर ह्या सगळ्या गोष्टी आज वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या ठिकाणी घडतायत. आणखी प्रशांत जगतापांचं पण आज मला वाटतं दिवसामध्ये काहीतरी त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं, त्याच्यानंतर ते पक्ष सोडल्यानंतर पहिल्यांदाच आणि काँग्रेसमध्ये गेल्यानंतर काँग्रेस भवनमध्ये आता गेले होते. खरं तर ते मूळचे काँग्रेस, तर काँग्रेस भवनमध्ये गेले होते. तिथेही त्यांचं जरा म्हणजे कशा प्रकारे स्वागत, कशा प्रकारे समृद्धी, आता तू तिथनं झालीस, त्यांचं स्वागत कशा प्रकारे झालं तिथं? प्रशांत जगतापांचं स्वागत चांगलं झालं असं आपण म्हणू शकतो, कारण खूप दिवसांनंतर खूप गजबज होती काँग्रेस भवनला. म्हणजे अनेकदा असं म्हटलं जातं की काँग्रेस भवन इतकं मोठं आहे, म्हणजे सगळ्यात मोठं पक्षाचं कार्यालय, पण कार्यकर्ते फारसे कधी नसतात तिथे. आज खूप मोठ्या संख्येने कार्यकर्ते होते, काही राष्ट्रवादीचे होते जे आता प्रशांत जगतापांबरोबर स्वतः बाहेर पडलेले आहेत असे सुद्धा काही होते. काही काँग्रेसचे सुद्धा कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आलेले होते. अरविंद शिंदे होते. अरविंद शिंदे शहराध्यक्ष आहेत आणि कालपर्यंत नाराजी होती त्यांची या सगळ्या पक्ष प्रवेशाला. थेटपणे विरोध होता असं आपण म्हणू शकतो. मात्र ते सुद्धा आज आले होते. जेव्हा प्रशांत जगताप स्वतः त्यांची गाडी त्या ठिकाणी आली, पोहोचली, त्यानंतर पहिल्यांदा ते उतरले. माध्यमांनी त्यांना प्रतिक्रिया मागितली तेव्हा ते म्हणले की मी पहिल्यांदाच आलोय, मला आधी जाऊन येऊ द्यात, भेट घेऊन येऊ द्यात. मग ते आत गेले, अरविंद शिंदे यांची भेट वगैरे घेतली आणि सगळं भेट झाल्याच्या नंतर दोघेही एकसाथ बाहेर आले. दोघांनी माध्यमांना अगदी सगळं काही अलबेल असल्याच्या पद्धतीनेच प्रतिक्रिया सध्या तरी दिल्यात. त्यामुळे त्या दोघांमध्ये आता आधीपर्यंत कालपर्यंत जे काही होतं ते कदाचित आता वितुष्ट मिटलंय असं आपण म्हणू शकतो सध्या तरी. कारण आता तसंही निवडणुकीच्या तोंडावरती विरोध दर्शवायला आणि वैर घेऊन बसण्यासारखं वातावरणच तसं नाहीये आणि वेळही तितका नाहीये. त्यामुळे कदाचित या दोघांनी सुद्धा मिटवता घेतलं असेल त्या दोघांमध्ये जे काही थोडंसं राजकीय क्लॅशेस असतील ते असं वाटतं. मात्र तसेही ते दोघं पूर्वीपासूनचे मित्र आहेत चांगले, एकत्र बरंच काम केलेलं आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसनी. त्यामुळे फारसं या दोघांमध्ये जे काही असेल थोडंफार ते संपूर्ण आता कार्यकर्ते सुद्धा या सगळ्यामध्ये कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं आणि कार्यकर्त्यांनी प्रशांत जगतापांना ऍक्सेप्ट केलं असं आपण म्हणू शकतो. एकंदरीत आजची पूर्ण बॉडी लँग्वेज किंवा गेल्या 7-8 दिवसांपासून जे प्रशांत जगताप थोडेसे उदास वाटायचे, नाराज वाटायचे, त्यांचं बॉडी लँग्वेज ती सांगायची. आज तसं ते थोडेसे उत्साही वाटत होते, फ्रेश वाटत होते. कदाचित आजच्या या दिवसाच्या नंतर उद्यापासून ते पूर्ण कंबर कसून या निवडणुकांना सामोरे जातील असं वाटतं. फक्त प्रश्न एवढाच आहे की ते म्हणजे ज्या कारणासाठी म्हणून त्यांनी पक्ष सोडला, हो तेच होऊ नये कारण किंवा ते जर झालं तर काय, म्हणजे आणखी सगळ्या गोष्टी आहेत, तर गोष्टी. आणि आता जाता आता परत म्हणजे एवढं सगळं बोलत असताना भारतीय जनता पक्षाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कारण शेवटी आता काही वेळापूर्वी इथे आपले ज्येष्ठ पत्रकार सुनील माहिसर आले होते. ते म्हटले होते की भारतीय जनता पक्षाची 5ही बोटं तुपात आजही आहेत आणि आजही म्हणजे त्या तुपामध्ये डुंबण्यासाठी आणखी काही लोक ज्याला म्हणतो आपण इनकमिंग प्रवेश झालेले आहेत, जे शरद पवारांचे अगदी पूर्वीपासूनचे निष्ठावंत म्हणून राहिलेले दिलीप बराटे वारजे मधले आणि काही लोकांनी आज प्रवेश केलेला आहे. काय याचा अर्थ निघतो आणि अशा पद्धतीनं म्हणजे खरं तर कोणी जातील पण हे लोक जाणार नाहीत असं म्हटलं जात होतं. म्हणजे आता जगतापांचं जसं होतं तसंच हे पण भाजप एका अर्थाने त्या सगळ्यांना खेचून घेतोय. म्हणजे ही भाजपची आवश्यकता आणि यांच्या मनात काय चाललंय नेमकं? सर, या सगळ्यामध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणुकीमध्ये पुणे महानगरपालिकेची सत्ता मिळवणं हे जरी भाजपचं उद्दिष्ट असलं तरी भाजप 100%च्या दिशेने तयारी करताना पाहायला मिळतोय. जे अमित शहा म्हटले होते की आम्हाला कुठल्याही कुबड्यांची गरज नाही, त्यामुळे आम्ही 2029च्या निवडणुकीसाठी, मग ती लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, या निवडणुकीसाठी सुद्धा भाजप आतापासूनच पावलं उचलायला सुरुवात करतो. आणि त्या दृष्टिकोनातनं जे काही ऑपरेशन लोटस राज्यभर सुरू आहे त्याचेच पडसाद पुण्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे मुंबईचं जे त्यांचं वसंत स्मृतीचं मुख्यालय आहे त्या मुख्यालयामध्ये 11 प्रवेश झाले. त्यानंतर पुण्यातल्या भाजपच्या कार्यालयामध्ये सुद्धा आतापर्यंत 4 मोठ्या चेहऱ्यांचे प्रवेश झाले. मग अगदी पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले असतील किंवा आज माजी राज्यमंत्री आणि काँग्रेसचे अतिशय निष्ठावंत अशी ज्यांची ओळख आहे त्या बाळासाहेब शिवरकरांचे पुत्र माजी नगरसेवक अभिजित शिवरकर आणि पुण्याचे माजी उपमहापौर दिलीप बराटे. म्हणजे दिलीप बराटे तर अगदी शरद पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जात होते. नंतर पक्षामध्ये दुही ज्यावेळी निर्माण झाली, पक्ष फुटले, त्यावेळी दिलीप बराटेंनी अजितदादांची साथ दिली. आणि आज ज्यावेळी दिलीप बराटे भाजपमध्ये आले तर त्यांनी कारण असं दिलं, त्यांचे जे पुतणे आहेत आणि ज्यांनी नुकताच भाजपमध्ये देखील प्रवेश केलाय त्या भारतभूषण बराटेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मग माझा पुतण्या राष्ट्रवादीत आणि मी पुतण्या भाजपमध्ये आणि मी राष्ट्रवादीत
असं काही झालं तर पुन्हा एकदा नवीन काही काका पुतण्यांमध्ये वाद आहेत असा संदेश तिकडे जाऊ नये म्हणून मी भाजपमध्ये आलो. मी काय महानगरपालिकेची निवडणूक लढणार नाही, पक्ष जी काही जबाबदारी देईल त्या जबाबदारीवर मी काम करेन. आणि इकडे अभिजित शिवरकरांना ज्यावेळी विचारलं की तुमचे वडील तर काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत होते, हडपसरमधून निवडून आलेले होते आणि पक्षाने त्यांना राज्यमंत्री पदाची संधी देखील दिलेली होती, मग इतकं सगळं असताना बाळासाहेब शिवरकरांच्या पत्नी देखील पुणे महानगरपालिकेमध्ये 2012ला नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या होत्या, मग इतकं सगळं काँग्रेस पक्षाने देऊन तुम्ही काँग्रेस का सोडली? तर त्याचं उत्तर त्यांनी असं दिलं, 2007ला मी पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलो. 2012ला काही राजकीय समीकरणं बदलली, आमच्या मातोश्रींना उमेदवारी मिळाली. 2017ला पक्षाने संधी असून सुद्धा मला उमेदवारी दिली नाही. म्हणजे 14 वर्ष कुठेतरी मी राजकीय वनवासात होतो. जसा प्रभू श्रीरामांना 14 वर्षाचा वनवास झाला तसा मला पक्षाकडनं 14 वर्षाचा वनवास झाला होता. आणि हा वनवास संपवण्यासाठी मी भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश करतोय आणि भाजप मला उमेदवारी देणार आहे. मी त्यांच्याकडे तशी डिमांड केली आहे. मी निवडणूक लढणार आणि जिंकणार, यासाठी मी भाजपमध्ये आलोय असं आज शिवरकरांनी सांगितल्याचं पाहायला मिळालं. बरोबर, म्हणजे भाजपची खरं तर ती स्ट्रॅटेजीच आहे, ज्या ठिकाणी आपले उमेदवार निवडून येऊ शकत नाही किंवा गेल्या वेळी दुसऱ्या क्रमांकावरती राहिले तर त्या ठिकाणी तो निवडून येऊ शकतो. याला इलेक्टिव्ह मेरिट असं छान गोंडस नाव द्यायचं आणि त्याला पक्षात प्रवेश करून घ्यायचा. म्हणजे 100% भाजपच्या दृष्टिकोनातून त्यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. अर्थात अशा सगळ्या गोष्टी घडामोडी ह्या घडत आहेत. महत्वाचं म्हणजे की ह्या तेवढ्याच रंजक देखील आहे आणि त्यातून प्रेक्षकांचं आणि सामान्य नागरिकांचं जनतेचं देखील मनोरंजन होत आहे हे आपल्याला पाहायला लागेल. पण एक गोष्ट गंभीर आहे ती म्हणजे की जसं समृद्धीने सांगितलं की उदयकांत बंडू आंदेकर सारखा किंवा त्याच्या आंदेकरांच्या कुटुंबातले लोक जर उमेदवारीसाठी अर्ज भरत असतील, अशा पद्धतीने त्यांना प्रसिद्धी मिळत असेल आणि उद्याच्याला ते निवडून येत असतील तर हे आपल्या एकूणच लोकशाहीच्या दृष्टिकोनातून घातक आहे. आपल्याला कुणाची बाजू घ्यायची नाही, मात्र मतदारांनी आवर्जून या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता आहे की आपल्याला कशा प्रकारची लोकशाही हवी आहे. ते आपण खूप छान सगळी माहिती मलाही दिली आणि आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. असेच अपडेट्स आपण घेऊन येऊयात आणि निवडणुकी संदर्भात जो काही महासंग्राम आहे तो आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा.